श्री बाळूमामा प्रसन्न. श्री स्वामी समर्थ. आजकाल प्रत्येकाला शत्रू हा असतोच. कुणालाही कोणी त्रास देत असेल, तुमच्यावर कोणी करणी केली असेल, अनेक लोकांना करणी करणे किंवा काळी जादू करणे या गोष्टी येत असतात. अशा प्रकारचे त्रास तुम्हाला जर कोण केले असतील, होत असतील, तर आज आपल्याला त्यावर उपाय बघणार आहोत. हा उपाय केल्यामुळे तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देणे बंद करेल. कदाचित तुमच्यावर कोणी काळी जादू केली असेल, करणी केली असेल, असा कोणताही प्रकार जो तुम्हाला त्रास देतो आहे, अशा प्रकारच्या गोष्टीपासून संरक्षण करण्यासाठी हा रामबाण उपाय ठरणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 3 पदार्थ लागणार आहेत. यामध्ये लिंबू आहे, 40 तांदळाचे दाणे आहेत आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे उडदाचे दाणे आपल्याला लागणार आहेत. काळ्या उडदाचे दाणे घ्यायचे आहेत. तांदळाचे आणि उडदाचे दाणे अखंड असावेत. अर्धा लिंबू आपल्याला कापून घ्यायचा आहे. आपण कोणत्याही दिवशी शक्य झालं तर अमावस्येच्या दिवशी कोणत्याही ठिकाणी खड्डा खोदायचा आहे. होय, खड्डा खोदायचा आहे. जो खड्डा खोदणार आहे तो शक्यतो कोणीही पाहू नये. साधारण 1 ते 2 इंच खोल खड्डा खोदायचा आहे आणि त्यात आपल्याला तांदळाचे आणि उडदाचे दाणे टाकायचे आहेत. त्यानंतर हा खड्डा मुजवून अर्धा लिंबू त्यावर पिळायचा आहे. हे करताना आपण शत्रूचे नाव घ्यायचे आहे. जर तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव माहीत नसेल तर फक्त शत्रू सुद्धा लिहू शकतो. असे केल्यामुळे तुम्हाला दिसेल की काही दिवसातच शत्रूपासून होणारा त्रास कमी होतो. तुमच्यावर झालेली काळी विद्या, काळी जादू किंवा कुठलाही त्रास यातून हळूहळू तुमची सुटका होऊ लागते. शत्रुभाव संपून मित्रभाव निर्माण व्हायला मदत होते. अशा प्रकारे हा साधा आणि सोपा उपाय आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे.